या हातांनी एकेकाळी बोट धरून जगायला शिकवलं. त्याच जन्मदात्याच्या छातीत काळजाचा तुकडा असलेल्या पोटच्या मुलीने थेट चाकू खुपसावा. ऐकायलाही अंगावर काटा येतो ना. पण पुण्यातील काशेवाडी परिसरातील एका बंद घराच्या भिंतींनी रविवारच्या काळोख्या रात्रीमध्ये हा रक्तरंजित थरार प्रत्यक्ष अनुभवलाय. होय, रात्रीचे साधारण 10:30-11 वाजले असतील. संपूर्ण परिसर शांततेच्या कुशीत विसावत असताना फुलारी यांच्या घरात मात्र एका वेगळ्याच वादाची ठिणगी पडत होती. 70 वर्षांचे जैनुद्दीन दस्तगीर फुलारी नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत धुंद होऊन घरात पाऊल ठेवतात. वय वर्ष 70, पण दारूच्या त्याच भयानक व्यसनाने संपूर्ण घराचं सुख शांती केव्हाच हिरावून घेतली होती. नशेत जळणाऱ्या जैनुद्दीन यांनी घरात येताच आपली 40 वर्षांची मुलगी दिलशाद हिच्यावर कारणाशिवाय ओरडण्यास, तिला अंगावर येईल अशा शिव्या देण्यास सुरुवात केली. वर्षानुवर्षे सोसलेला तो मानसिक त्रास, रोजची 30 दारूची नशा आणि त्या रात्री अपमानाने ओलांडलेली मर्यादा. 40 वर्षाच्या दिलशादचा संयमाचा बांध त्या क्षणी धाडकन फुटला. राग, चीड आणि हदबलता तिच्या डोक्यात अशी काही संचारली की विचार करण्याची तिची क्षमताच संपली. तिची पावलं सरळ स्वयंपाक घराकडे वळली. समोर पडलेला कांदा कापण्याचा तो धारदार चाकू तिच्या हातात आला. ती मागे फिरली आणि कसलाही विचार न करता तिने तो चाकू थेट आपल्याच वडिलांच्या छातीत आरपार खुपसला. एकाएकी घरात एकच किंकाळी उमटली आणि जैनुद्दीन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. परिसरातील लोक धावून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. छातीतील ती खोल जखम आणि वाहून गेलेले रक्त जैनुद्दीन यांचा जीव घेऊन गेलं होतं. क्षणाच्या रागाने आणि दारूच्या त्या एका व्यसनाने एका हसत्या खेळत्या कुटुंबाची एका रात्रीत राखरांगोळी केली. खडक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ज्या हाताने चाकू चालवला होता त्याच हातांमध्ये कायद्याच्या बेड्या पडल्या. दिलशाद आता कोठडीच्या अंधारात आपल्या कृत्याचा पश्चाताप करते. पण गेलेले वडील आणि उद्ध्वस्त झालेले कुटुंब आता कधीच परत येणार नाही. पुण्याच्या गल्लीबोळातील अशाच अंगावर काटा आणणाऱ्या घटना, गुन्हेगारी विश्वामागचं जळजळीत सत्य आणि सळसळत्या घडामोडींचा अचूक वेध तुमच्या हक्काच्या व्यासपीठावर. सत्य आणि तपासाच्या प्रत्येक पाऊल खुणावर आमची नजर राहील. अशाच थरारक, वेगवान आणि थेट काळजाला भिडणारे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी पाहत राहा पुण्याची बुलंद तोफ पुणे लोक.